5-25 लाखाचे मोठमोठाले शेड, बोर, बिटल किंवा तोतापरी जमनापरी जातीवर केलेलं शेळी पालन, किंवा आता हायटेक 1 नंबरचे 1.5-2 एकरचे शेड आणि 1 कोटीपर्यंतच्या योजना, हे शेळी पालन तुम्ही आता मागच्या 5-10 वर्षात पाहिले. पण महाराष्ट्राच्या मातीतलं जे खरं शेळी पालन आहे, जे खरं शेळी पालन म्हणजे महाराष्ट्रानं आतापर्यंत हजारो वर्षापर्यंत जे ओरिजिनल शेळी पालन केले, ते शेळी पालन पण तुम्हाला सांगतोय, महाराष्ट्राच्या मातीतल्या ओरिजिनल कष्टकरी शेतकऱ्याने शेळी पालकाने जे ओरिजिनल शेळी पालन केले ते. मी आलो आहे मुक्काम नरसापूर, तालुका शेलू, जिल्हा परभणी, आणि या ठिकाणी रामभाऊ शिंदे आणि त्यांच्या पत्नी, तुमचं काय पूर्ण नाव? चंद्रभागा रामभाऊ शिंदे यांचा शेळी पालनाचा एक प्रवास, एक यशोगाथा, आणि कसं एका शेळीपासून त्यांनी हे सगळं वैभव उभं केलं, कसं एका शेळीपासून रान घेतलं आणि कसं एका शेळीपासून 12 लाखाच्या शेळ्यांतील ऐकले, हा प्रवास तुमचा. राम राम. राम राम. मला सांगायचं, पहिली सुरुवात कशी झाली होती? गट उचलला बालाजीचा गट उचलला. किती रुपयाचा? 30,000चा. 30,000चा. 10,000 शेळी आणली, एक शेळी आणली. मागचे पैसे गट फेडाय ठुली, बर. तितक्यावर धंदा चालू केला आपला. बर, आता तिचे मग कसा प्रवास वाढत गेला तुमचा? मग हे असं एका दोनाचं एक असं चालूच झालं ना, ते चालूच झालं. मग चालू. एकाच दोन उगवण्यासारखं ते वाढत गेलं. वाढतच गेलं. 3 देत, 2 देत नाही, 3 कधी 4, 3 कधी 4 असे वाढत. असं. आता आज या शेळ्याचे 2 3 पिले घरी आमच्या. बरं, आता तुमच्याकडे चंद्रपुरीचे बोकडे किती आहेत? 3 बकरे चंद्रकोर. ते मेन जे मोठं आहे त्याला बी चंद्रकोर आहे. हो. त्याच्यानंतर त्याचं ते आता दातावर आलेले पिलू त्याला आहे, हो. आणि एक बारक. म्हणजे नशिबानं तुम्हाला चंद्रकोरीचा बोकड बी मिळाला. हो. बर, किती रुपयाचे पिल्ले ऐकले आजपर्यंत, किंवा शेळ्या ऐकल्या समजा ह्या याच्यामध्ये तुम्ही? 12 लाखापर्यंत गेले असते. 10-12 लाखापर्यंत आरामात ऐकल्या. आरामात चालूच आहेत आमचे. चालू मध्ये पण चालू. चालूच असते. मग अशी तुम्ही रानाची गोष्ट केली, वावर ह्याच्यावर झालं. हो, शेळीवर झालं. दुसरं कुठलाच आमचं पर्यटन नव्हतं, आम्हाला काहीच नव्हतं. आम्हाला राहणार सुद्धा घर नव्हतं, राहायला पण घर म्हणजे शेळीनं घरदार बी केलं, वावर बी केलं, वावर बी केलं. हे आमचं जीवदानच आहे. चंद्रकोरीचा बोकड बी आला. हो. हे आमचं जीवदानच आहे. लक्ष्मीच आहे इथं सगळं किती आहे हे चित्र? इथं लहान मोठं सगळे 25 जनावर आता असून तुमचं वावर, घरदार आणि हो. 10-12 लाखाचे हे सगळं. घरी 5 आहेत. ही सगळी माझी लक्ष्मीचे. लक्ष्मीच आहे. लक्ष्मीच माझी. मग दोघं बी वळतात. ते बकऱ्याकडे मी पिले यायला, पिली चारा आणून टाकायचा, पाणी पाजायचं, त्याचे हाग मूत व्यवस्थित बांधायचे. सगळं फिरस्ती बाहेरच समजा. बाहेरच नाही, घरी मी पाला घरीच बकऱ्या. सकाळ तुमचं कसं नियोजन असते? सकाळ मी सकाळी उठायची, घरचं काम करायचं, गवताचा भारा आणायचा, टाकायचा, पुन्हा डबल चहा पाणी जेवण वगैरे करायचं, पुन्हा डबल चाललं गवताचा भारा आणा, पुन्हा एकदा आणला की पुन्हा पुन्हा सकाळच्या साठी पुन्हा 5 वाजता एकदा जायचं, झाड झुड करायची. शेती तिथली घरची झाली, ही झाली घरची, आणि एवढी शेती पाहायची बस. ही शेती सुद्धा शेळीच्या शेळीच्या जीवावर. आता तुमच्याकडे चंद्रपुरीचे बोकडे आले, कसं वाटतं बरं? केवढ्यापर्यंत ऐकतील, काय सगळ्या गोष्टी हे ते अजून त्याचा अनुभव नाही आम्हाला. काय अनुभव त्याचा? चंद्रकोरीचा बोकड आलेला आहे बघा. हा व्हिडिओ जितका जास्त जाईल तेवढा व्यापारी लोकांना एक विनंती आहे, चंद्रकोरीचा बोकडाचा खरा मालक शेतकरी असतो, शेळी पालक असतो. तर तुम्हाला मार्केटमध्ये किंमत भेटेल तर त्याचा योग्य हकदार हा माणूस आहे. त्यांच्याकडे 3 बोकडे आहेत, हे जे तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. मला वाटतं त्याला घे बरं इकडे भया, इकडे घे. त्याला एक आण, त्याला बी आण. दोन्ही आणणार. हा एक बकरा आहे. तर याची चंद्रकोर हा मोठ्या शेळीचा पहिल्या, याची चंद्रकोर आल्यामुळं ह्याच्यापासून जे पिले झाले ते पण पिले इथं त्याला चांगल्या पद्धतीने मिळाले. तर एका पाठाला बी आहे, आणि ते जे बकरा आहे त्याला जास्त चांगली चंद्रकोर आहे. ही एक बारका आहे, याला अजून टाइम आहे याची चंद्रकोर होण्यासाठी, परंतु हे जे बकरा आहे याला चंद्रकोर अजून सुंदर आहे. चंद्रकोरीचा बोकड हा प्रत्येकाचा आस्थेचा किंवा याचा विषय, पण बघा कष्ट करणाऱ्या माणसाच्या घरी हे सगळे येते. आणि आज बी शेळी पालन तेवढ्याच आस्थेनं, तेवढ्याच परंपरेनं चालू आहे. साधा अगदी बघा, शेळ एकदम साधं. हे महाराष्ट्राच्या मातीतलं ओरिजिनल शेळी पालन. मी जे वारंवार एक विषय सांगत असतो, लोकांनी घर बांधले शेळ्यावरती, घर झाले, वावर घेतलं, शेळ्यावरच घेतलं. बरं, त्या टायमाला काय भाव होता वावराचा? घेते वेळेस काय भाव एकराने घेतलं तुम्ही? ते का 2.5 एकर 12,000. 12,000 सुरुवातीच्या काळामध्ये कुठलंच काहीच नव्हतं आम्हाला. काहीच नव्हतं. घर होतं नुसतं मातीचं घर त्या टायमाला. आता घर झालं, सगळं पद्धतशीर झालं, शेती भेटली, काम करतो. मात्र एवढे कुठं गावाशिवाय कोणी जात नाही, तर आपल्या शेती याच्यातच आपले हे सगळं आपलं आपली लक्ष्मी हीच. या लक्ष्मीमध्येच आपल्याला राहायचं. कोण्या बायात नाही, कुठं साऱ्या बाया आता घरी लग्नाला जात्या, कुठं कोणी देवाला जात्या, आपलं देव हेच.
आपला देव हे कुणीकडे जावा आपलं काम आहे कुणीकडे गेलं तर कोण आणून टाकी न्यायला उपाशी राहते इतकाले पाय फसत येतं गवतामध्ये ह्या भावताला आणून टाकावं लागतं गावकीनं भावकीनं पाहुण्या रावण्यानं तुमचं घरण वावर करून दिलं असतं का नसतं कोण दे येईना दिलं ना. येईन दिलं ना. आणि नाही म्हणून लागले मला म्हणले बालाजीचा गट उचलायचा नाही गट उचलायचा तर माझ्या घरात यायचं नाही मी म्हणलं मी उचलीन मी परस्पर दुसऱ्या संघ गेले याच्या चुलत्या संघ हे मग आमचे लय जवळचे पाहुणे ते याच्या चुलत्या संघ गेले जिंतूरला ते बालाजीचा गट उचलला घरी आले गुरुवारी उचलला शुक्रवारी मिळालं मला 10,000ची शेळी आणून द्या माझं मी धंदा बी करीन ना ती शेळी माझ्या मागे राहील तर एका शेळीच्या एवढा सगळा एवढा लय दिलं खूप लय दिलं, लय दिलं. आशीर्वादानं लयच दिलं सगळ्या गोष्टी पण एवढे म्हातारा आम्हाला झोपा नाही तर रात्र दिवस डोळे फुटून गेले आमचे कोणचा इतका आता इतक्याला घरी कसं कसं बांधायचं कसं कसं पाजायचं कसे गहू चारायचे कसं यायचे दावे कुठं चाराट ओळखायचे एवढे लोकांच्या रानात काम करण्यापेक्षा बरं आहे ना उलट. बरं आहे तरी पण करते बरं आहे ना. करते हे करून मी तरी बी तरी बी 9,000चं हरभरा काढलं 2 क्विंटल ज्वारी कमिली सगळं घरचं व्यवस्थित करून हा, कष्ट आहेत. खूप कष्ट खूप कष्ट आहेत आणि मला एकच मुलगा आहे मला मुलगी नाही काय नाही एवढा दादा हरी नवसा सायसाच आहे लयच वर्षाला झालेला आहे त्याची नवस पण फिटले नाही म्हणजे पण सगळ्यात महत्व बघा एवढ्या कष्टाची चीज म्हणून आज तुमच्याकडे 2-2, 3-3 चांदवाले बकरी आहेत. एकच आहे, पोरगी मुलगी आणि ह्या पण नाही मला बकऱ्यामुळं आता याची चंद्रकोर बघा हिला बाजूला करा याची चंद्रकोर बघा ही सुंदर आहे ह्याची बी चंद्रकोर सुंदर आहे याचा पण भाव व्यवस्थित भेटेल तुम्हाला चांगला आणि त्याच्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने धन अजून बी तुम्हाला ह्याच्यात पुढे वाटचालीसाठी मदत होईल आमच्या शुभेच्छा तुम्हाला कसं वाटतं शेळीपालनाचा संसार यांचा आणि हा संसार महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यापाड्यात प्रत्येक जिल्ह्यात हजारो लोक करतायत आणि हा शेळीपालनाचा खरा संसार तुम्हाला कळायला पाहिजे बाकी हे जे आता केलं का शासनाच्या योजना वगैरे हे तर युवा पिढीने तरुणांनी करणं गरजेचंच आहे हो एलिव्हेटेड शेड वेगवेगळ्या जातीय संशोधन किंवा शेळीच्या वेगवेगळ्या प्रोडक्ट पासून नवीन काहीतरी दुधापासून प्रोडक्ट तयार करणं हे तर भविष्यात करावंच लागणार आहे पण हा इतिहास शेळीपालनाचा तुम्हाला नाही, माहिती आहे. अरे मार नुकती